येसू काहीही झालं तरी स्वराज्यात काठोकाठ भरून वाहणारं सुख तसंच राहिलं पाहिजे. ओसंडून वाहणारा आनंद टिकला पाहिजे. आणि हे तसंच राखायचं असेल तर माणसं हवी. तुम्ही कारभाऱ्यांबद्दल बोलताय का? त्यांच्याबद्दलच नाही, अनेकांबद्दल. माणसं तर लागतीलच युवराज, पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लागेल. मंचकारोहण. मंचकारोहण? आम्ही तर म्हणतो मंचकारोहणापेक्षा राज्याभिषेकच करूया. राज्याभिषेक एवढ्यात? हो. येसू, अहो, राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्न, सार्वभौम सत्ताधीशाची दशदिशात फिरलेली द्वाही. फार मोठा सोहळा आहे तो. केवढी तयारी करावी लागेल. सप्त नद्यांचं पाणी आणण्यासाठी स्वार घोडे घेऊन बाहेर पडतील. सप्त सिंधूचं जल आणावं लागेल. लक्ष भोजन आली घालायची. यज्ञ याग होम हवन करावं लागेल. शिवाय सोन्याची मोर्चेल, छत्र, चौऱ्या, सुवर्णदंड, सोन्याच्या पालख्या, हत्ती, घोडे, गाई, वासर, शिवाय सुवर्ण तुला आली. सुवर्ण तुला सुद्धा करायची. येसू, आमच्या नावानं नाणी पाडावी लागतील, मोहरा तयार कराव्या लागतील. राजमुद्रा करावी लागेल, तिचा मजकूर ठरवावा लागेल. लग्न करावं लागेल. आम्हाला पुन्हा लग्न करावं लागेल तुमच्याशी. राहाल पुन्हा बोल्यावर उभ्या? युवराज, सगळ्यां देखत आमच्या गळ्यात हार घालावा लागेल. सगळ्यां देखत एवढ्या जाणतेपणी हार घालायचा म्हणजे आम्हाला काही लाज वाटेल. घरनी विधी आहे तो, करावाच लागेल. मग निमंत्रण पाठवावी लागतील, आमंत्रण द्यावी लागतील. हजारो लोक येतील गडावर. त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी लागेल. खाण्यापिण्याची बडदास्त ठेवावी लागेल. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे वेळ हवाय. मुख्य म्हणजे या काळात शत्रूची कुठलीही हालचाल असता कामा नये. नाहीतर अर्ध लक्ष राज्याभिषेकात आणि अर्ध लक्ष शत्रूकडे. रयतेला सुद्धा पुरेपूर आनंद उपभोगता येणार नाही. मग एवढा मोठा सोहळा करून उपयोग काय? आणि म्हणूनच आम्हाला वाटतं येसू, हा राज्याभिषेकाचा सोहळा तुर्तास लांबणीवर टाकावा. मंचकारोहण कसं एका दिवसात ठरवलं, एका दिवसात उरकलं, एवढं सोपं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही स्वतःला छत्रपती म्हणून घेण्या एवढे पात्र आहोत याचा पडताळा आम्हाला स्वतःला आणि इतरांनाही द्यावा लागेल. आबासाहेबांच्या स्पर्शानं पवित्र झालेल्या सिंहासनावर सिंहासनाधीश्वर म्हणून बसण्याची योग्यता आमच्यात आहे का हे तपासून बघावं लागेल. आणि त्याला वेळ आहे अजून. त्यामुळं आधी स्वतःला सिद्ध करू आणि मग सोहळे करू. म्हणून तुर्तास मंचकारोहणच. बर, जशी तुमची इच्छा. पण राज्यकारभाराची सूत्र हाती घ्याल ना आता? पण येसू, का कोणास ठाऊक, आम्हाला राहून राहून वाटतं. राज्यकारभाराचा गाडा आमच्या एकट्याच्यानं ओढला जाणार नाही. मातोश्री, 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 खुश खबर. खुश खबर? नजर कैद उठवली? नाही. मग? अहो, दादासाहेबांचं मंचकारोहण होणार आहे. मंचकारोहण?
हो, मंचकारोहण आमचं झालं होतं तसंच ना? हो, तसंच. तुम्हाला वाईट तर वाटत नाहीये ना? वाईट? उलट आम्ही खूप खुश आहोत. ही 12 चाहूर जमीन, ही इथून अशी रेघ मारली तर या दुतर्फा हा आणि काय इथे करताय? काय करताय म्हणजे करतोय आपल्या रेघोट्या मारतोय आकडेमोड करतोय. तर घरात तरी निदान गप्प बसा. नका करू हे चाळे आता. मी रेघोट्या मारतोय आकडेमोड करतोय हे काय चाळे आहेत? अहो मी अशी एक रेघ मारली तर एका जमिनीच्या 2 जमिनी व्हायच्या. एक वर्तुळ काढलं तर गावठाण व्हायचं. आता तुमच्या वर्तुळाची किंमत 0 हो. कावेरी काय बोलताय तुम्ही? चला उठा आता. हो, लोक आली असतील तक्रारी घेऊन, इजाजत घेण्यासाठी थांबले असतील. देश कुलकर्णी पाटील जरा जाऊन बघता का? हो, कोणी येत नाही आता आपल्या दारावर. का येत नाही? का येत नाहीत लोक? कावेरी, दिवस मला खायला उठतो, रात्रीची झोपच लागत नाही. दिवस सरता सरता सरत नाही. जशी करणी तशी भरणी. काय म्हणालात? काय करणी केली मी? मला का डाफरता? आणि काय करणी ते तुम्हाला ठाऊक. जे केले ते भल्यासाठी केले. बरं, आता जुनं नका उगाळत बसू. आंघोळ करून घ्या, मला विस्तव विझवायला. चला पाणी काढते. आता आंघोळ करून काय करू मी? पूर्वी दिवस उगवायच्या आत माझी आंघोळ असायची. दिवस उगवला की अशी समोर पालखी यायची. गडाचा दरवाजा उघडला की सगळ्यात पहिली पालखी या सुरनिसाची आत. पण तुमची मसलत तुमच्याच अंगावर शेकली. कावेरी, काय म्हणताय? नवऱ्याचा आदर करायला शिका जरा. आदर आदर केला म्हणून तर. पंत एक खबर सांगायची. कसली खबर? शंभूराच्या मंचकारोहण करणार आहेत लवकर. हा? तयारी सुरू झाली. देव पावला. देव पावला. देव पावला, पण आम्ही पावलो पाहिजे ना. तुम्ही मग मंचकारोहण करतील, त्याला काय लागतं? पण त्यानंतर राज्यकारभार करता येईलच असं नाही. एक लक्षात ठेवा, लोक या अनाजी पंताची वाट बघतायत. त्यांना आमच्या आदेशाची सवय झाली आहे. पण अरे गडावर याचा चौथा हेलपटा. वय वय इथं कोणच भेटेना. जेव्हा बघावं तेव्हा सदर खालीच. अहो इथं कोण भेटेना आणि तो सुभेदार दाद देना. काय अडचण आहे तुमची? अहो अडचण म्हणजे औंधा पाऊस झाला नाही. दोन्हीच्या दोन्ही पिकं वाळून गेलीत. दाताच्या कण्या करून खायची वेळ आली आहे. असं तुम्हाला काय पाहिजे? आमच्याकडनं शेतसारा म्हणून घेतलेलं धान्य गावागावात पेवात अंबरकोठीत साठवून ठेवलेलं असतं. ती महाराजांची पद्धत आहे. होय, आमचं म्हणणं एवढंच, आमची पोरं बाळ उपाशी आहे. ती टोपलीत भाकरीचा तुकडा नाही. आम्हासनी पेवातलं धान्य मिळावं. होय, म्हणजे येळ प्रसंगी तशी द्यायची पद्धतच आहे. पाऊस काळ झाला, पिकं बाडात आली की घेतलेलं धान्य पुन्हा माघारी करायचं. याचं दाम? अहो दाम कसला, या हाताने घ्यायचं त्या हाताने द्यायचं.
अहो मग व्यापाऱ्यांकडून घ्यायचं झालं तर दाम दुप्पट तिप्पट घेतात. पण महाराजांनी तेवढी सोय करून ठेवली गोरगरिबांसाठी. असं पण त्यासाठी अनाजी पंतांच्या आदेशाचा कागद पाहिजे. त्याची गरज नाही. मी निरोप देतो. चिंता नसावी. चिंता नाही, पण जोवर आदेशाचा कागद हातावर पडत नाही तोवर विश्वास कसा ठेवायचा तुम्हीच सांगा. दगडाच्या थैल्या आपल्या पाठीवर बांधून घ्यायच्या. गोफणवाले लोक समोर या. इथं फुरसत नाही आता. चला. काय होतो आणि काय झालो. स्वराज्याचे पेशवे आम्ही. आयुष्यभर तलवारी सोबत उन्हा वाऱ्यात तळपत राहिलो. जिथं तलवार गाजवायची तिथं तलवार गाजवली. जिथे बुद्धी लढवून शत्रूला नामशेष करायचं तिथं बुद्धीनं शत्रूला नामशेष केलं आम्ही. महाराजांच्या रिकीबीला रिकी लावून घोडा फेकला. प्रतापगडचं युद्ध, अफजल खानाच्या फौजेची धुळधाण उडवण्यात आम्ही आघाडीवर होतो. धरणगावची इंग्रजाची वकार लुटून इंग्रजास पायाच्या टाचे खाली ठेवला. पण अनाजी पंत काय गारूड घातलं तुम्ही. महाराज सातात आमच्या डोळ्यावर झापड घालून आमची दिशाहीन फरफट केली तुम्ही. काय करावं, काय प्रायश्चित्त घ्यावं म्हणजे पुन्हा सन्मानानं जगता येईल. आमची सोन्यासारखी आमच्याही पुढे 2 पावलं असलेली आमची मुलं बहिरो आणि निळो पंत त्यांच्या भवितव्याच काय. महाराज 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 महाराज. कुणावरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही युवराज. म्हणजे हे आपलं स्वराज्य आणि हा 5 बाजूचा आपला दुश्मन, कावेबाज शत्रू. वैरजी काका, त्याची कल्पना आहे आम्हाला. पण तेव्हा महाराजांच्या जरबेखाली गपगुमानं बसणारा शत्रू होता. आता त्यांनी हालचाली सुरू केल्यात. सिद्धेच्या लोकांनी आपल्या फौजेवर हल्ला केला. आपल्या 80 मावळ्यांची मुंडकी जहाजावर लटकावून मुंबईच्या बेटावर नेऊन दाखवली इंग्रजांनी. आणि आता आपल्याकडनं प्रतिहल्ला होईल म्हणून त्यांनी आपलं आरमार सज्ज ठेवलंय. मोगलांनी चांदवडच्या परिसरात आपल्या फौजा आणल्यात. ऐवंतगड घ्यायचा त्यांचा इरादा आहे. ऐवंतगड? पण आपला कुठलाच गड एवढ्या सहजासहजी नाही जाणार. कर्नाटक, गोळकुंड्यात ही स्वराज्य विरोधी हालचाली चालल्यात आणि पोर्तुगीजांचं आपल्या इथल्या घडामोडीवर बारीक लक्ष आहे. आणि त्याचबरोबर रणमस्त खान, राजा अनुप सिंग आणि बहादूर खान आपल्या स्वराज्याच्या दिशेने गिरट्या घालतायत. म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाण्या अगोदर परिस्थितीला हात दाखवायची वेळ आली आहे. हो युवराज, आणि असं झालं तर सोन्याहून पिवळं होईल. आता महाराजांच्या धोरणाप्रमाणे चालावं. म्हणजे महाराज एकाच वेळी साऱ्यांची मुंडकी खाली दाबायची. म्हणजे एका आघाडीवर हंबीराव मोहिते, दुसऱ्या आघाडीवर मोरोपंत पेशवे आणि अनाजीपंत सुरनीस, तिसरी आघाडी बांदल, जेदे आणि शेळीमकरांची, चौथी आघाडी पासलकर, कोंडे, काटे, भोसले, गायकवाड आणि निंबाळकरांची,
5वी आघाडी दर्या सारंग, मायनाक भंडारी, लाय पाटील, दोरोजी यांची आणि 6व्या आघाडीवर महाराज स्वतः असायचे. त्यांच्या बरोबर इंगळे, कोकाटे, पायगुडे, एक सरदार निवारी कमान असायचा. बहिर्जी काका, शत्रू आमच्याबद्दल काय विचार करतो? शत्रूला असं वाटतंय की आता महाराज गेलेत, आता स्वराज्यात कोण आहे? शंभूराजे आहेत, पण ते घरच्या वादात गुरफटलेत. त्यात या मंत्र्यांचा बेबनाव. युवराज, नाही म्हटलं तरी या गोष्टी बाहेर गेल्यामुळं शत्रूचं भय आपल्याबद्दल कमी झालंय. काय करायला पाहिजे? शत्रू कायम धाकात पाहिजे, शत्रूवर नेहमी दरारा पाहिजे. आणि काय? युवराज, आता या कट कारस्थानाच्या चिखलातून लवकर बाहेर या. एकदा का हे मंचकारोहण झालं की बाहेर पडा. बहिर्जी काका, मंचकारोहण झाल्याबरोबर आम्ही बाहेर पडूच, पण तरी प्रश्न उरतोच. आम्ही एका वेळी एक आघाडी सांभाळू शकू, बाकीच्या आघाड्यांचं काय? स्वराज्यातल्या प्रत्येकाचं भविष्य असं झकास खुशीचं असणार आहे. फक्त युवराजांनी सिंहासनावर बसण्याची देरी आहे. मंचकारोहण होईलच म्हणजे ओ कविराज, होईलच म्हणजे आहा, असं मिळमिळीत मंचकारोहण नाही चालायचं. मंचकारोहण कसं झणझणीत झालं पाहिजे. झणझणीत तर असं झणझणीत का तिकडं दुश्मन बी ठासाकली पाहिजे, कळलं का? मामासाहेब, होय, परंतु अव मंचकारोहण कसं थाटामाटात झालं पाहिजे. होय मामासाहेब, परंतु खर्चाला बंधन आहे. बंधन? जी, आधीच तिजोरीवर ताण पडलाय, सारा वसुली झाली नाही, 3-4 महिन्यामध्ये कोणतीही आवक नाही. काय म्हणताय कविराज? खरंय मामासाहेब. मुद्रा युवराज, मामासाहेब, स्वराज्याच्या तिजोरीवर खर्चाचा ताण पडतो. कविराज म्हणतात त्याप्रमाणे सारा वसुली थांबली. त्यामुळे मंचकारोहण आपण साध्या पद्धतीने करणार आहोत. मंचकारोहण करायचं ते इतर राजसत्तांना समजण्यासाठी. आम्ही कारभाराची सूत्र हाती घेतली आहेत हे कळण्यासाठी. हे बघा युवराज, तिजोरीचं कारण काही पटत नाही, आणि त्यातून बी तसंच काही असेल तर 2 दिवसात रास उभी करतो सोन्याच्या वाहनांची. तो विश्वास आहे मामासाहेब. ठीक आहे, मग खरं मसलं सुरू. जरा थांबा, काही महत्वाच्या आसामी येणार. युवराज, कोण येणार आहे? युवराज, हे सगळं नाही सहन होतंय आम्हाला. हो युवराज, घरात बसवत नाहीये. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला की मन सैरभैर होतंय आमचं. खरंच युवराज, ओफेचा आवाज ऐकला की काळी उपाय एवढं होतंय. तिचा चित्कार, दरवाजाचा करणारा आवाज, उतार्या चौघडे यांचा आवाज ऐकला की मन भर्राट वाऱ्यासारखं गडावर येऊन बसतंय. खरंच युवराज, अहो घरात राहिलो तर वेळ लागेल आम्हाला. युवराज, एक विनवणी आहे आमची. एक तर जबाबदारी तरी द्या, नाहीतर मरण तरी द्या.
एक संधी नक्कीच देऊ. तुमच्यासाठी आणि त्याहूनही जास्त स्वराज्यासाठी.